नमस्कार मंडळी, तुमचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला आमच्या मालवणी पद्धतीने सोलकढी बनवून दाखवणार आहे. तर मी हे एक वळं खोबऱ्याचं किसून घेतलेलं आहे आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. ते आपण आता मिक्सरमध्ये आता बारीक करून घेऊया. तर ह्या मिरच्या बारीक कट करून मी आता टाकलेल्या आहेत, कारण नंतर मग कधी कधी त्या तशाच अख्ख्या राहतात. ह्या आता लसणीच्या पण आता ह्या बारीक तुकडे करून टाकलेले आहेत. थोडंसं मीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं. थोडंसं आता आपण त्याच्यामध्ये आता पाणी घालूया सुरुवातीला. जास्त पाणी घातलं तर ते वाटलं जात नाही, म्हणून थोडंसं आधी सुरुवातीला पाणी घालायचं. आणि थोडंसं हे कोकमाचं आता आपण आगळ घालणार आहोत. एकदम आंबट असतं हे आगळ, म्हणून थोडासाच घालायचा. आणि हा मिक्सरमध्ये आपण आता सोलकढी आता वाटून घेतलेली आहे. हे बघा, एकदम बारीक घन कशी वाटायची एकदम. तुम्हाला पाहिजे असेल तर पाणी अजून थोडं वापरू शकता. खूप छान लागते ही सोलकढी, तुम्ही पण एकदा करून बघा. तर हे बघा, खूप छान झालेली आहे. हे बघा, ही जाडसरच आहे. नंतर पाहिजे तर आपण परत थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी मिक्स करू शकतो. हे बघा. तर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्कीच सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. धन्यवाद. वरून थोडीशी आता ही कोथिंबीर पण घालायची आपण. छान वाटते एकदम, म्हणजे